शुभविवाह या मालिकेच्या 21 सप्टेंबरच्या भागामध्ये इन्स्पेक्टर सांगत असतात, चला या मॅडमना घ्या. याच्यावरती भूमी सांगते, हे बघा मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की मला तुम्ही घेऊन जा, पण त्याच्या आधी मला असं वाटतंय आपण ना आकाशला शोधूया आणि मग मला तुम्ही घेऊन गेलात तर माझी काही अडचण नाही. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, एकतर तुम्ही त्याला किडनॅप केलेत आणि मग त्याला शोधण्याचं नाटक करताय, काही आम्हाला तुमचं ऐकायचं नाही. चला आत्ताच्या आत्ता आम्ही तुम्हाला अटक करून घेऊन चाललोय. आणि ते लेडी कॉन्स्टेबलला अटक करण्यासाठी सांगतात. त्यानंतर आता भूमी सगळ्यांना रिक्वेस्ट करत असते की आकाशला मला एकदा शोधू दे, पण कोणीही भूमीचं काहीही ऐकायला तयार नसतं. बिचाऱ्या भूमीला आता अरेस्ट करून व्हॅनमध्ये टाकलं जातं. भूमी, आकाश तू कुठे आहेस, आकाश तू कुठे आहेस हे बोलत असते, पण कोणीही भूमीला अजिबात काही प्रतिसाद देत नसतं. मग अखेर कॉन्स्टेबल आत बसतात आणि भूमीला घेऊन जातात. पौर्णिमाच्या मनातली इच्छा पूर्ण होते. रागिणीला मात्र हे काही पटत नाही. मग सगळेजण महाजन घरी येतात. तोपर्यंत आकाशला एका व्हॅनमध्ये तोंडाला बोळा बांधून बेशुद्ध करून ठेवलेलं असतं आणि गुंड त्याला एका अड्ड्यावरती घेऊन जात असतात. पोलिसांची व्हॅन आणि आकाशची व्हॅन एकमेकांना क्रॉस होते. त्यावेळेला आकाश भूमीला पाहतो. भूमीला सुद्धा आकाशचीच आठवण येत असते. थोड्या वेळासाठी व्हॅन थांबते. त्यावेळेला नेमका आकाश भूमीला पाहतो आणि तो भूमीला हाक मारण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या तोंडाला बोळा बांधलेला असतो, हात गच्च बांधलेले असतात, त्यामुळे त्याला काहीच बोलता येत नसतं. मग पोलिसांची व्हॅन सुरू होते. आकाश भूमीला हातापाया झाडून मी इकडे आहे हे सांगायचा प्रयत्न करत असतो, पण भूमीची पाठ असल्यामुळे तिचं लक्ष लागतच नाही. इकडे पौर्णिमा घरी येते आणि आता एक एक मस्त दागिने घालून बसलेली असते. त्यावेळेला एक तिथल्या स्टाफमधली बाई म्हणते, मॅडम तुमची स्किन किती छान आहे. पौर्णिमा म्हणते, हे मला ना माझ्या आईकडूनच गिफ्ट मिळाले. तितक्यात तिथे आता रघु काका येतात. रघु काका म्हणतात, मालकीणबाई चला नाश्ता तयार आहे. याच्यावर ती पौर्णिमा म्हणते, रघु काका काय बोललात, मालकीणबाई? याच्यावर रघु काका म्हणतात, हो. आता मात्र पौर्णिमा म्हणते, बाकी काही बोलू नका, सगळ्यांनी मालकीणबाई एवढंच बोला. मग तिथे उभा असलेला स्टाफ मालकीणबाई असं सगळा जयघोष चालू असतो. पौर्णिमा डोळे बंद करून हे सगळं अनुभवत असताना तिकडे रागिणी येते, तोंडावरती पाणी मारते आणि म्हणते, दिवा स्वप्न पाहणं बंद कर, बास झाली तुझी नाटकं. चाललंय तरी काय तुझं, त्या भूमीला अडकावून तुला मिळणार आहे तरी काय? हे बघ, तुझ्यामुळे जर माझा प्लॅन फ्लॉप झाला ना तर तुला चांगली अद्दल घडवे ना. पौर्णिमा म्हणते, आई तुम्ही दरवेळेला उलटच म्हणता, प्लॅन फ्लॉप होईलच कसा? मी उलट भूमिताईचं इतकं खच्चीकरण केले ना तुम्हाला सांगते, त्यामुळे काय होईल, ती जेव्हा घरी येईल ना तेव्हा तुमच्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती चुटकीमध्ये सह्या करेल, चुटकीमध्ये. असं म्हणत आता इकडे पौर्णिमा आपली कारस्थानं रागिणीला सांगत असते आणि मूर्ख पौर्णिमाची सगळी कारस्थानं रागिणी ऐकत असते. तोपर्यंत आकाशला आता एका अड्ड्यावरती किडनॅप करून ठेवलं जातं आणि मग ते लोक सांगतात, इथून हल्लाच ना तर खबरदार. असं म्हणत ते आकाशला कोंडून तिकडून निघून जातात. तोपर्यंत भूमी आता व्हॅनमध्ये गणपती बाप्पाची प्रार्थना करत असते की काहीही झालं, मला पोलीस स्टेशनला जायला तरी सुद्धा चालेल, पण मला आकाश कुठे आहे ना हे एकदा समजू दे. आकाशला शोधण्यामध्ये मला यश येऊ दे बाप्पा. असं म्हणत भूमी बाप्पाची मनोभावे प्रार्थना करत असतानाच इकडे आता इन्स्पेक्टरना हेडक्वार्टरमधून कॉल येतो की आनंदनगरमध्ये काहीतरी गडबड झाले, तिथली केस तुम्हालाच हँडल करायला लागेल, आधी आनंदनगरला जा. आणि मग लगेच पोलीस व्हॅन भूमीला जी पोलीस स्टेशनला घेऊन चाललेली असते ती व्हॅन आनंदनगर म्हणजे जिथे आकाशला किडनॅप करून ठेवलेलं असतं तिकडे निघते. भूमी विचार करते, मी आत्ता बाप्पाची प्रार्थना केली आणि ताबडतोब व्हॅन फिरली, नक्की बाप्पाचा काय संकेत असेल? बाप्पा काहीही संकेत दे, पण माझ्या आकाशला मात्र बरं कर. आता ती व्हॅन जिथे आकाश आहे त्याच दिशेने निघालेली असते. तोपर्यंत आकाशला एकट्यालाच ठेवून बाकी सगळे गुंड बाहेर गेलेले असल्यामुळे आकाश उठतो आणि हातातने तो तोंडातला बोळा काढतो आणि आता छोट्याशा एका खिडकीमधून तो बाहेर पाहत असतो कोणी त्याला भेटतंय का. आणि नेमकं त्याच खिडकीच्या बाहेर आता भूमीची व्हॅन उभी असते. तोपर्यंत इकडे घरी मात्र मानसी अस्वस्थ असते. तिने आता माधवरावांना फोन करून घडला प्रकार सांगितलेला असतो. मग अथर्व फोन घेतो आणि म्हणतो, काळजी करू नका, भूमिताईला पोलीस पकडून गेलेत, पण आम्ही प्रयत्न करून भूमिताईला सोडवून आणू, तुम्ही खरंच काळजी करू नका. असं म्हणत फोन आता ठेवला जातो. इकडे आजी देवाची प्रार्थना करत असते. भूमी म्हणते, आजी अहो ताईने खरंच काही नाही केलेलं आहे, तुम्ही ताईला आज ओळखताय पण मी ताईला आधीपासून ओळखते, ती असं काही करू शकत नाही, तुम्ही तक्रार मागे घ्या ना, भूमिताईला परत घरी आणा ना. आजी म्हणते, जोपर्यंत माझा आकाश सापडत नाही
तोपर्यंत मी भूमीवरची केस मागे घेणार नाही, असं म्हणत आजी आपल्या निर्णयावरती ठाम असते. मग मात्र आता इकडे मानसी रडायला लागते. मानसीच्या वेळेला रडत असते. अथर्व तिला समजवतो आणि मग रागिणी खाली येते. रागिणी म्हणते, मानसी तू काळजी करू नकोस, मी भूमीसाठी पोलीस स्टेशनला वकील पाठवलेला आहे, तो वकील लवकरच भूमीला सोडवून घेऊन येईल. मानसी म्हणते, थँक्यू आत्या. याच्यावरती रागिणी म्हणते, अगं थँक्यू काय म्हणतेस, माझी कोणी लागत नाही का, ती माझी पण सूनच आहे की ती. आणि नंतर मानसी आणि अथर्व आत गेल्यावरती अभि म्हणतो, आई तू का करतेस हे सगळं. याच्यावरती रागिणी म्हणते, माझा फोकस अजून हल्ला नाही. तुम्हाला दोघांना नवरा बायकोला भूमी आणि आकाशला त्रास झालेला सहन होत असेल, पण ना मला हे सहन होत नाही, कारण माझा फोकस हल्ला नाही. मला प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या घेण्यासाठी कुठच्याही परिस्थितीमध्ये दोघं जण इकडे हवेत. तोपर्यंत आकाश आता वरती चढतो आणि एक छोट्याशा खिडकीतून वाचवा वाचवा असा आवाज देतो. मग नेमकी भूमी हे पाहते आणि आकाशच्या समोर येते. आकाश सांगत असतो, वाचवा आम्हाला वाचवा. भूमीला हे सगळं दृश्य कळतं आणि ती आता ताबडतोब आकाशला वाचवायला निघते. पण तोपर्यंत गुंड आकाशला पकडतात आणि म्हणतात, जास्तच माज आलाय ह्याला, पकडा, हातपाय बांधा. आणि आकाशला हातपाय बांधून ठेवतात. मग भूमी आता लेडी कॉन्स्टेबलला सांगते, मी आत्ता पाहिलं, माझे मिस्टर इकडे आहेत. याच्यावरती लेडी कॉन्स्टेबल म्हणतात, तुमचं कोण ऐकणार हो, तुम्हीच तुमच्या मिस्टरांना किडनॅप केलंय आणि इथून पळून जाण्यासाठी ही नाटकं करताय का, आम्हाला हे काही जमणार नाही. तितक्यात मोठे साहेब येतात. मग भूमी म्हणते, मला एकदा तुम्ही मला त्या रूममध्ये घेऊन जा, तिथे माझा नवरा आहे. याच्यावरती पोलीस म्हणतात, अहो तुमच्यावरती तुमच्या नवऱ्याला किडनॅप केल्याची केस आहे आणि तुम्ही कसले सांगताय नवऱ्याला तिकडे आहे म्हणून. भूमी सांगते, हे बघा, जर तो तिकडे सापडला नाही तर तुम्हाला मला जी शिक्षा द्यायची ती द्या, पण प्लीज प्लीज त्याला वाचवायला चला. असं म्हणत भूमी आता इन्स्पेक्टरना रिक्वेस्ट करत असते. मग अखेर भूमीच्या प्रयत्नांना यश येतं. इन्स्पेक्टरचं मन पिघळतं. भूमी खरं बोलते याची त्यांना आता खात्री वाटते. भूमी हात जोडून त्यांच्याकडे एक विनंती करते की आकाशला एकदा बघूया. मग सगळेजण खाली उतरतात. खाली उतरून आता त्याच रूमच्या दिशेने निघतात. पण तोपर्यंत गुंडांना चाहूल लागलेली असते की कोणीतरी आपला पाठलाग करते. भूमी विचारत असते, आकाश आकाश तू आत आहेस ना. आणि इन्स्पेक्टर सुद्धा दार वाजवत असतात. मग मात्र सगळे आतले गुंड आकाशला घेऊन लपतात. भूमी आणि पोलीस आत येतात, पण आतमध्ये कोणीच नसतं. पोलीस म्हणतात, कोण आहे इथे, तुम्ही आम्हाला उगाच खेळवताय का, असं म्हणत पोलीस भूमीवरती खूप चिडतात आणि ते भूमीला सांगतात, आम्हाला नका सांगू काय करायचं ते. भूमीला कळत नाही, मी आत्ता आकाशला पाहिलं, मग आकाश गेला कुठे. आणि मग लेडी कॉन्स्टेबल आणि इन्स्पेक्टर भूमीला घेऊन पुन्हा व्हॅनमध्ये बसतात. आकाशला एका ठिकाणी डांबून ठेवलेलं असतं आणि लपवून ठेवलेलं असतं. इन्स्पेक्टरना आकाश काही सापडत नाही. ते म्हणतात, आमचा वेळ तुम्ही वाया घालवताय. भूमी मॅडम चला चला, तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जायला पाहिजे. आकाश ओरडण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याचा आवाज फुटत नाही आणि भूमी इन्स्पेक्टरना समजवू शकत नसते. मग इन्स्पेक्टर भूमीला व्हॅनमध्ये बसायला सांगतात. भूमी सांगत असते, ऐका तरी, माझं म्हणणं तरी ऐका, मी खरंच त्याला पाहिलंय. याच्यावरती इन्स्पेक्टर म्हणतात, मग गेले कुठे ते. भूमी सांगते, मी हात जोडून विनंती करते, प्लीज प्लीज मला एकदा शोधू दे. पण इन्स्पेक्टर काही ऐकतच नाहीत. तोपर्यंत आता इकडे गुंड विचार करतात, या आकाशला इथे ठेवणं धोक्याचं आहे, कारण इन्स्पेक्टरना या अड्ड्याचा पत्ता लागलाय, ते कधीही येऊ शकतात. म्हणून ते आकाशला व्हॅनमधून घेऊन चाललेले असताना आकाश वाचवा वाचवा, गणपती बाप्पा वाचव असं म्हणत असताना गणपती बाप्पाचे आगमन होत असते. पण ज्या हातगाडीला माणूस ढकलत असतो तो खाली पडतो आणि हातगाडी अशीच पुढे पुढे निघते. आकाश हे पाहतो आणि हातगाडीवरील बाप्पाला वाचवण्यासाठी आकाश त्या दिशेने निघतो. गणपती बाप्पा असं म्हणत आकाश निघतो. भूमी सुद्धा बाप्पा बाप्पा आणि बाप्पाला वाचवायला इकडून भूमी, तिकडून आकाश आणि भूमीच्या मागे अख्खा फौजफाटा पोलिसांचा, असं सिच्युएशन असते. मग आता दोघंही जण एकाच वेळेला ती आता हातगाडी थांबवण्यामध्ये यशस्वी ठरतात, ज्याच्यामध्ये बाप्पा असतो आणि दोघंही जण समोरासमोर येतात. दोघांनाही माहीत नसतं की हे इतक्या जवळ आपण आहोत. आणि मग बाप्पाची गाडी थांबवल्यावर ती दोघं एकमेकांकडे पाहतात. भूमीला खूप आनंद होतो. भूमी म्हणते, आकाश तू, आणि भूमी आनंदाने आता मात्र आकाशकडे पाहत राहते. आकाश सुद्धा भूमीकडे पाहत राहतो. अखेर भूमी आकाशला घेऊन महाजनांच्या वाड्यात येते. तिकडे आता पौर्णिमा टपलेली असते. पौर्णिमा म्हणते, वा वा वा, नाटक करावं तर असं, आधी आकाशच्या जीवनात स्वतःच किडनॅप करायचं, मग त्यांना सोडवल्याचं नाटक करायचं आणि सगळ्यांच्या समोर मोठेपणा घ्यायचा. भूमिताई, ही ट्रिक तुझी मला माहिती आहे, असं करून तुला काही या घरात प्रवेश नाही मिळणार आहे, असं जे मनाला येईल ते बोलत भूमी आता तिथे उभी असते. तेव्हा पौर्णिमा तिच्यावरती हात उगारते. मग आकाशमध्ये येतो. पौर्णिमाचा हात वरचेवर उचलतो. भूमी हे दृश्य पाहतच बसते. रागिणीला पण धक्काच बसतो. आकाशने पौर्णिमाचा हात धरून भूमीचं रक्षण केलेलं असतं. एका नवऱ्याचं पूर्णपणे त्याने फर्ज निभावलेलं असतं.